नमस्कार, शोभा आई आपल्या किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी पनीर आणि मटर बनवणार आहे। त्याकरता मसाले घेतलेले आहे, मी लसूण घेतलेला आहे आणि आला घेतलेला आहे, तिच्यामध्ये आंबे कच्ची हळद घेतलेली आहे आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे। 2 टमाटर घेतले, 2 कांदे घेतलेले आहे चिरून, तिच्यामध्ये काजू मी 20 घेतलेले आहे आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि हे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये हे मसाले मी टाकणार आहे। आता मसाले भाजून घेऊया। कांदा टाकते, कांदा बारीक चिरलेला आहे, खूप छान। भाजाय करताना थोडं तेल टाकते त्याच्यामध्ये, म्हणजे चांगला भाजला जातो। आता यामध्येच मी खोबरं भाजून घेते। लसूण आला याच्यामध्ये टाकलेला आहे भाजायला। त्याच्यामध्ये कच्ची हळद थोडी घेतलेली आहे, काजू टाकते, याला मस्त भाजून घेऊया। काढून घेते, मसाला भाजून तयार झालेला आहे, काढून घेते। थोड्या तेलामध्ये पनीर भाजून घेऊया। कमी गॅसवर याला भाजून घेते। मस्त भाजून घेतले आणि काढून घेतले। आता वाटाणे भाजून घेते। आता थोडे वाटाणे भाजून घेतलेले आहे, काढून घेते। कढईमध्ये थोडं तेल टाकते आणि त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकणार आहे, थोडीशी मोहरी टाकणार आहे आणि हा पत्ता टाकणार आहे। मसाला टाकून घेते। त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता पण टाकलेला आहे चिरून। मसाला फ्राय करून घेते। पनीर टाकते आणि वाटाणे टाकते, याला फिरून घेते। आता पाणी टाकणार आहे। याच्यामध्ये लाल पावडर टाकणार आहे, मसाला, आणि 1 चमच हळद टाकणार आहे आणि जिरं पावडर टाकणार आहे आणि 2 चमच मीठ टाकणार आहे, अर्धा चमच काश्मीरी मसाला टाकणार आहे। पनीरची भाजी तयार झालेली आहे। आता आपण फुलके तयार करून घेऊया।
मटर पनीर तयार झालेला आहे. खूप छान.